नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मजेत ना? मग आज गोष्ट ऐकायची की नाही? आज एक नवीन मस्त गोष्ट आणलेली आहे. सिंह, कोल्हा आणि खार म्हणजेच खारुताई. एकदा जंगलात मोठा बल्लाळ सिंहराज राहत होता. जंगलातल्या सगळ्या प्राण्यांचा तो राजा होता. पण सिंहराजा जरा रागीट स्वभावाचा होता. जो कोणी त्याच्या समोर आला त्याला तो धाक दाखवायचा, म्हणजेच भीती दाखवायचा. जंगलात एक चतुर कोल्हा आणि एक चपळ खार देखील होती. खार म्हणजेच खारुताई. राहत होती. खारुताई लहानशी होती, पण ती नेहमी इतरांना मदत करायची. एके दिवशी सिंहराज शिकार करत होता, पण खूप वेळ शोधूनही त्याला काहीच मिळालं नाही. तो रागाने गरजत होता. आज जर कुणी मला खायला मिळालं नाही तर मी ज्याला सापडेल त्यालाच पकडीन. तेवढ्यात त्याला लहानशी खारुताई पळताना दिसली. सिंहराज म्हणाला, "अगं खारुताई, आज तू माझा जेवणाचा बेत आहेस." खार घाबरली. नाही, ती म्हणाली, "महाराज, मी इतकी छोटी आहे. माझ्याने तुमचं पोटभर होणार नाही. पण मी तुम्हाला एका ठिकाणी नेते, जिथे मोठा आणि बलवान प्राणी आहे." सिंहराजाच्या डोळ्यात चमक आली. तो म्हणाला, "चल." दाखव. खार त्याला जंगलाच्या टोकाला घेऊन गेली, जिथे एक मोठं खोल पाण्याचं विहीर होती. ती म्हणाली, "महाराज, हा प्राणी त्या विहिरीत आहे. पहा किती मोठा
आहे. सिंहराज विहिरीत डोकावला आणि त्याला आपल्या चेहऱ्याचं पाण्यातलं प्रतिबिंब दिसलं. त्याला वाटलं की तो दुसरा सिंह आहे. तो रागाने गर्जला आणि ते प्रतिबिंब पण तसंच गर्जलं. रागाच्या भरात सिंहराज थेट पाण्यात उडी मारली आणि धप्पाकन तो पाण्यात पडून धडपडू लागला. कसाबसा बाहेर आला, पण त्या दिवशी त्याला शिकवण मिळाली. अहंकार आणि घाई दोन्ही धोकादायक असतात. कोल्हा आणि खार हसत हसत घरी गेले आणि जंगलात पुन्हा शांती नांदू लागली. मुलांना शिकवण. बाळांनो, छोटं असलं तरी चतुराईने संकट टाळता येते. राग आणि घाईत घेतलेले निर्णय चुकतात. बाळांनो, तुम्हाला ह्याच्यातून शिकवण मिळाली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.